तुम्ही त्याला दवाखान्याला न्या, दवाखान्यात नीट करून आणा. तिथनं पुढं पर्याय मी जर त्यानं जर दारू प्यायला तर मग मी काय करायचं? बंद डुंगत गावातील अवैध धंदे दारू विक्रेत्यांना तडीपार, दारू विक्रेत्यांना तडीपार. अवैध धंदे बंद झालेच पाहिजे. अवैध धंदे बंद झालेच पाहिजे. दारू विक्रेत्यांना तडीपार केलंच पाहिजे. दारू विक्रेत्यांना तडीपार केलंच पाहिजे. अरे मागे दारू प्यायला लागले आणि पोरगी शाळेला आहे तिथं घरी सगळं पण नाही बघा. तू बायको कामाला जाते कधी पण पैसे मागत होतो, रोज उठून दारू पितो. काय करायचं? आम्ही दोघं जण ते दोघं नवरा बायको रोज उठून दारू पिते, नाही पैसे देण्याचे आम्हाला पण हात करते. बायको लेकरं बाहेर काढताना राहते, पाठ म्हणत नाही, औषध म्हणत नाही, जाते जे काय पिऊन का झोपते वाटतं कामाचा तरी पत्या नाहीतर आम्ही काळजी करणार जीवाला आमच्या धोका करून घेणार आणि डिपार्टमेंटचं आम्ही नाव सांगणार. 4 वर्ष झाली मॅडम आमची जर तिथं तेव्हा पण किंमत देत नाही. कशासाठी घरच्यात मॅडम गरजेसाठी घरच्यात मॅडम त्यांनी तुम्ही सकाळी घेतली पाहिजे. तुम्ही दारू घेतली तर आम्ही संध्याकाळी घरात जाऊन मारणार. ते कोणी का आपलं गडे असणार तर बाई असं आम्ही हिंमत मारणार आम्ही करणार. जी तुम्हाला दारू बंद करणार म्हणजे करणार. काय आमच्या जीवात तुम्हाला तुम्ही द्या आम्हाला भावांचा आमच्या पाठी नाही जायचं आम्हाला तेवढं. माझं भाव सगळं तुमचं मागचं भाव बंद खायचं मागं त्यांनी आम्हाला पाठीमध्ये आणि त्यांच्या मागं जर फिरणार आम्ही त्यांना मारणार. ज्या दिवशी विश्वास आहे मी दररोज माझ्या घरात बघते दारू पिणाऱ्याचा कुटुंबाचा हाल काय होते. माझ्या घरात एक सोडून 3 व्यक्ती दारू पिते आणि दररोज भांडण करून समजा जर एखाद्या मुलं माझी दोन्ही बी दारू पितात, घरात भांडण तंटा करतात. दवाखान्याला चल म्हणला मोठा मुलगा दवाखान्याला येत नाही, पळून जातोय. माझी विनंती एकच आता मॅडमला, त्याला तुम्ही दवाखान्यात घेऊन जायचं आणि त्याला चांगला करायचा. कामावर जात नाही, 4 वर्ष झालं ती घरी बसूनच आहे. मुली माझ्या सर्व्हिसला येतात, जावाय सर्व्हिसला येतं. 4 वर्ष झालं सगळं ती भागवते, ती कुटुंब आमचं सगळं. मुलींचं शिक्षण, मुलगी 1 10वीला, 1 7वीला, 1 4थीला मुलगा आहे मोठ्या मुलाचा. मग हे असं घरी बसून जर भागवायचं म्हणलं तर कसं भागवायचं? आम्ही काय करायचं सांगा? आमची परिस्थिती आहे का तशी करून खाण्याजोगी? आम्ही रोज उठून लोकांची कामं कष्ट करतून खातोय. ह्याने असं झोपायचं? दवाखान्यात मुलाला चल म्हणलं की पळून जायचं आणि यायचं नाही दवाखान्याला. मग आता ह्याला पर्याय काय करायचा? आम्ही कुठलं सगळं अवैध धंद्याच्या विरोधात आणि घरं उद्ध्वस्त झाल्याचं सांगितलं जाते दारू विक्रीमुळं. आणि आता सरपंच मॅडमने हेही सांगितलं की बनावट दारूची विक्रीमुळं आरोग्यावर देखील मोठा परिणाम होतो. अशा वेळेला गाव एकवटलं, प्रशासन दखल घेत नाही, आमरण उपोषण करावं लागतं. काय सांगतो? आज आमच्या तुंगत गावातील सरपंच असतील, उपसरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असतील, यांच्यावरती उपोषणाची वेळ येते म्हणजे ही प्रशासनाचं दुर्भाग्य आहे. म्हणजे गावाचं आमच्या दुर्भाग्य आहे की प्रशासन हतबल झाले की ही दारूबंदी मागच व्हायला पाहिजे होती. आम्ही 2023ला असेल, 24ला असेल, आम्ही प्रत्येक वेळेस एक्साईजला असेल, पंढरपूर पोलीस डिपार्टमेंटला असेल, सर्वांना आम्ही निवेदन दिलेले आहेत, परंतु यावरती कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. जर का प्रशासनाने यावरती कोणतीही कारवाई न केल्यास आम्ही हे उपोषण मागे घेणारच नाही. आणि याही पुढे जर त्यांनी दखल नाही घेतलीच आमच्यातील काही जण आत्मदहन करतील. काही आमच्यातल्या महिला भगिनी असतील त्याही आत्मदहन करण्यासाठी तयार आहेत. काही महिला भगिनी आम्हाला अशा सांगतायत की आमचे घरं उद्ध्वस्त झालेत, कुटुंब उद्ध्वस्त झालेत, करता पुरुष घरातील गेलाय, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. तरी याची दखल जर नाही घेतली याही पुढे आम्ही आंदोलन करणार आहोत. असं आम्ही प्रशासनाला आवाहन करतोय की त्यांनी लवकरात लवकर दारूबंदी करावी. आणि हे आंदोलन कोणा एका व्यक्तीविरुद्ध नाही, तर गावातील महिलांच्या सुरक्षेसाठी असेल, प्रौढांच्या भविष्याच्या कल्याणासाठी असेल, येणाऱ्या पिढीसाठी असेल हे आंदोलन आहे. तरी गावातील सर्व नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं आणि आमच्या आंदोलनाला पुढे पाठिंबा द्यावा आणि प्रशासनाने दखल घ्यावी आणि हे आंदोलन यशस्वी व्हावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमरण उपोषण सुरू झालेलं. खरं तर इशारा देताना तुम्ही भूमिका मांडली होती
की आम्ही पोलीस प्रशासनाकडे किंवा उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली की ते संबंधित दारू विक्रेत्याशी संपर्क करतात, त्यांना आधीच माहिती देतात कारवाईची. अशा पद्धतीने या ठिकाणी बोगस कारवाया होत आहेत असा आरोपही आता सरपंच मॅडमने देखील केलेला आहे. काय ही जी परिस्थिती उद्भवली आहे त्याच्यामुळे इतका मोठा आज उपोषणाचा हत्यार उपसावा लागलेला आहे. काय भूमिका एवढं म्हणजे कसं काय अदखलपात्र कसं काय ठरलं? मॅडमनी जे आरोप केले ते आरोप नसून ते वास्तव आहे. कारण का काय होतं, आम्ही प्रशासन वारंवार निवेदन देऊन मागणी केली, एक्साईजवाल्यांकडे केली, पोलीस स्टेशनला गेली. पोलीस स्टेशनचं तर स्पष्ट मत येतं की आमच्या हद्दीत अवैध धंदे चालत नाहीत आणि एक्साईजवाले म्हणतात आमच्या वरद हस्ताशिवाय ते धंदे करू शकत नाहीत. त्यामुळे एवढ्यावर आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही ह्यांची पूर्ण बंद करतो. एकीकडे सांगतात आमच्या वरद हस्ताशिवाय चालत नाही आणि एकीकडे म्हणतात आम्हाला वेळ द्या. काय ही दुटप्पी भूमिका घेतात. आणि गावातल्या त्यांना सांगितलं की बाबा इथं धंदे चालतात, आम्हालाच म्हणतात कुठं चालतंय दाखवा. आणि जरी त्यात तुम्ही सरपंच मॅडम असतील, मी असेल, एकदा अवैध धंद्यावर दाढी टाकायला गेलो, परंतु योगायोग असा की ते पोलीस कर्मचारी दाढी टाकाय आल्यानंतर अख्खे दारूची दुकाने बंद असतात. ह्यांची मिली भगत आहे, ह्यांना अगोदर सांगल्या जातं का योगायोग आहे ते आम्हाला काय कळलं ना. फक्त एकच दुकान गावतं कुठलं तरी. त्यामुळं पोलीस प्रशासनाला आम्ही वारंवार सांगतोय किंवा तुम्ही कारवाई करा. आणि आता आमच्या जी 3 मागण्या आहेत त्या तडीपारीचा पहिला मेन मुद्दा आहे अवैध धंदा बंद करणे आणि जो कोणी जागा उपलब्ध करून देतोय त्या जागा सील करून त्या जागा मालकावर गुन्हा दाखल करणे. आणि तडीपारी का करायची किंवा वारंवार महिना 2 महिने दारूबंदी होती आवाज उठवल्यानंतर आणि परत चोरून 15 दिवस विकायचं, परत खुलेआमपणे चालू होती राजरोसपणे. आणि परत आम्ही प्रशासन जर काय प्रयत्न करायला गेले प्रशासन साथ देत नाही आम्हाला. मग त्यामुळे त्यांची मजुरी एवढी वाढते अवैध धंदेवाल्यांची. आमचं काय केलं तुम्ही, आमची मिली बघत आहे, आमचे हप्ते जातात त्यांना. आणि योगायोग पूर्वी आम्ही दारूबंदी केली ती 2023ला. तर महिला सरपंच आहेत, महिला सरपंच घरी येऊन एका अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तीनं घरी येऊन त्यांना दमदाटी केली, तरी पोलीस प्रशासनाने ह्याची दखल घेतली नाही, काय नाही. तर आता आमची एकमेव मागणी आहे आता ते अवैध धंदे तर बंद झालेच पाहिजे, परंतु जेवढे अवैध धंदे करतात मग मटका असेल, सिंधी असेल, दारू असेल, ह्या सगळ्यांची तडीपारी पाहिजे. सगळ्यांची तडीपारी पाहिजे. आणि तडीपारी का, जेणेकरून ही तडीपार झाल्यानंतर दुसरा कोणी इथं धाडस करणार नाही की दारू धंदा करायचा आणि ह्यांची बी मजुरी संपुष्टात येईल. 8 दिवसापूर्वीच तुम्ही इशारा दिलेला होता हो. उपोषणाचा. पण वरिष्ठ अधिकारी वगैरे भेटीसाठी आले होते का आश्वासन देण्यासाठी? उत्पादन शुल्क जे कुंभार साहेब आले होते, पण त्यांनी हे असं काय आम्हाला म्हणजे ठोस असं काय आश्वासन दिलं नाही. आणि पोलीस प्रशासनानं तर दखलच घेतली नाही आमची. रात्री फक्त काल 14 तारीख होती उपोषणाचा, म्हणजे शेवटचा दिवस होता आमचा. आज आम्ही बसणारच होतो. रात्री 11:30 वाजता येऊन सरपंच आणि मी उपसरपंच आम्हाला नोटीस दिली 11:30 वाजता आणि त्यात जमावबंदी लागू केली. आम्ही उपोषणाला बसणार 7 जण आणि त्यात यांनी जमावबंदी लागू केली 5 जणांची. मग आम्ही निर्णय असा घेतला की आम्ही हेच ध्वजारोहणच करणार नाही. मग नंतर त्यांनी परत आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही काय तसं काय जमावबंदी वगैरे लागू करत नाही, तुम्ही ध्वजारोहण करा आणि जेवढी लोक येते तेवढे बसा. आता उपोषणाचा अस्त्र तर उभारलेला आहे, दखल तर प्रशासकीय स्थानिक अधिकारी घेत नाही. पुढं काय भूमिका? जोपर्यंत आमचा निर्णय ह्या लागत नाही, आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आम्ही इथं उपोषणावरनं मागं हटणार नाही. उपोषण सुरू केलेलं आहे, इशाराही दिला होता. 15 ऑगस्टची डेडलाईन ही प्रशासनाने दिली होती आणि आज प्रत्यक्षात आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. भारतीय स्वातंत्र्य दिन आहे आणि गाव व्यसनमुक्त व्हावं, गाव ह्या व्यसनाच्या विळख्यातनं स्वतंत्र व्हावं यासाठी उपोषण करताय. काय सांगा? आम्ही ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आहेत, ग्रामपंचायतची आमची बॉडी आहे. आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की मासिक मीटिंगमध्ये की दारूबंदीसाठी ठराव केला आणि त्यामध्ये असं ठरलं की प्रशासनाला आपण निवेदन देऊयात आणि 15 ऑगस्टला आमरण उपोषण करूयात. आम्ही राज्य उत्पादन शुल्क आहे, पोलीस अधीक्षक आहेत, उपविभागीय अधिकारी आहेत, जिल्हा अधिकारी आहेत, सर्वांना निवेदन दिलं होतं की 15 ऑगस्टला आम्ही आमरण उपोषण करणार आहोत जर आपण आमच्या गावातील दारूबंदी केली नाही तर. त्यामध्ये आपण 3 मुद्दे घेतले होते. सर्वप्रथम की
जे दारू विक्रेते आहेत त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा आणि त्यांना तडीपार करा. त्यासोबतच जिथे दारू विक्री होते ती जागा ज्यांची आहे, जे उपलब्ध करून देतात त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करावा आणि आमच्या गावातील दारूबंदी कायमची मुक्त करावी. तर आम्ही प्रशासनाला निवेदन देऊ सुद्धा प्रशासनाने दखल सुद्धा घेतलेली नाही. आम्हाला चौकशीसाठी किंवा काही त्यांनी कुठेही कारवाई केलेल्या नाहीयेत. एक कारवाई केली तर आमच्या असं निदर्शनास आलं की गावभर त्याची चर्चा आहे की त्यांनी आरोपी पकडून नेला जो दारू विक्रेता होता, परंतु मूळ मालक नसून दुसरा कोणीतरी होता त्यांचा कामगार आणि तोही त्यांनी पैसे घेऊन सोडून दिला. म्हणजे प्रशासन फक्त हप्ते खाते आणि त्या हप्त्यामुळे ही दारूबंदी करत नाहीये. तर आम्ही मागेही प्रशासनाला म्हणलो होतो की तुम्हाला जर हप्ते मिळत असेल तर हप्ते आम्ही स्वतः देतो, पण आमच्या गावातली दारूबंदी करा. तरीही प्रशासनाला जाग येत नाहीये. तर त्यासाठी आम्ही हा अमोरभूषण करतोय सध्या. लोकनियुक्त सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य उपोषणाला बसणार होते, आज प्रत्यक्षात बसले आहेत. लोकप्रतिनिधींनी काय दखल घेतली का? तुम्हाला संपर्क वगैरे कोणी केला का? लोकप्रतिनिधी म्हटलं तर फक्त आमदार साहेबांनी तेवढं सांगितलं की वरती प्रशासनालाही त्यांनी ऑर्डर दिल्या होत्या की तुम्ही इथे दारूबंदी करा आणि तिथे काही ऍक्शन घ्यायची ती घ्या, परंतु कुठेही त्याचा आम्हाला दिसत नाही. कारण खुलेआम सध्या सुद्धा इथे दारू विक्री होतीये. या ठिकाणी आता अनेक माता भगिनींनी वेदना मांडल्या की दारूमुळे त्यांच्या कुटुंबाला कशी झळ पोहोचली. या ज्या वेदना आहेत आता स्थानिक प्रशासन तर दखल घेताना दिसून येत नाही, वर कुठपर्यंत पाठपुरावा करणार आहात? आता बघितलं तर मी वारंवार 2023 पासून निवेदन देतोय. कारण महिला सरपंच असल्यामुळे महिला बऱ्याच माझ्याकडे घरी सुद्धा येतात. रात्री 10-10, 11-11 वाजता सुद्धा महिला येतात की अगदी नवऱ्याने दारू पिऊन मारलेलं असतं, रक्त डोक्यातून वाहत असतं, लहान मुलं सोबत आणलेली असतात आणि त्या अवस्था जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला सुद्धा कुठेतरी वाटतं की आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. आणि मी पेशाने डॉक्टर असल्यामुळे मलाही वाटतं की आपल्या गावातील लोकांचं आरोग्य ते सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे. आज जर बघितलं तुम्ही तर आमच्या गावामध्ये जी दारू विक्री होते तर त्यातली बरीच म्हणण्यापेक्षा 100% दारू डुप्लिकेट आहे आणि त्याच्यामुळे केमिकल दारूमुळे जे दारू पित आहेत लोक त्यांच्या शरीरावर सुद्धा विपरीत परिणाम होतोय आणि बरेच लोक हे मृत्युमुखी पडत आहेत. तर त्याचाही कुठेतरी प्रशासनाने दखल घ्यावी, याचा आम्ही विचार करून गांभीर्याने विचार करावा यासाठी आपण हे निवेदन दिलं होतं, परंतु त्याच्यावर कोणतीही ऍक्शन त्यांनी घेतली नाहीये. त्यासोबतच आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत, एकनाथजी शिंदे यांना सुद्धा मी मेलद्वारे कळवलेलं आहे की आम्ही असं निवेदन दिलेलं आहे. त्याच्यावरती आणखीन तरी रिप्लाय नाही आलेला. बघू काय